यानंतर एक महत्त्वाची बातमी नवी मुंबईतून येते। रेल्वे ट्रॅकवर लोखंडी सामान ठेवण्याची पनवेलमध्ये दुसरी घटना समोर आलेली आहे। कळंबोली इथे लोखंडी रॉड ठेवण्याची घटना समोर आल्यानंतर आज पुन्हा एकदा तशीच घटना समोर येते। पनवेल पासून जवळ असलेल्या गव्हाण फाटा इथे रेल्वे ट्रॅकवर विजेचा पूल ठेवण्यात आला होता आणि हा मार्ग JNPT मध्ये जाणार आहे। अत्यंत महत्त्वाची ही घटना म्हणावी लागेल। विनायक पाटील आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत। विनायक, सातत्याने या घटना घडतायत, अशा पद्धतीने हा रेल्वे अपघात घडवण्याचा षडयंत्र आहे का? नक्कीच, कारण आता ही जी दिवा कल्याणच्या घटनेनंतर काल कळंबोलीला घटना घडली होती आणि त्याच्यानंतर आता ही JNPT जो मार्ग जातो, जो रेल्वे गाडीचा मार्ग आहे, मालगाड्या जातात, त्याच्यामध्ये पनवेल पासून काही अंतरावरती गव्हाण फाटा आहे, त्या रेल्वे ट्रॅक आहे, त्याच्यावरती ही घटना घडलेली आहे। जे विजेचे खांब असतात, जे बाजूला ट्रॅकच्या बाजूला लावलेले असतात, तो खांब जे पडलेले होते त्यातला एक खांब उचलून आहे तो ट्रॅकवरती ठेवण्यात आलेला आहे। या प्रकरणी जेव्हा मालगाडी जातो तेव्हा काही मोटरमॅनच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी ही मालगाडी थांबवली आणि सदर प्रकरणे आहे ते पनवेल शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। यामध्ये सुद्धा आता रेल्वे पोलीस आणि नवी मुंबई पोलिसांच्या माध्यमातून तपास सुरू होतोय। त्यामुळे जर आपण ही ज्या घटना तिन्ही घटना बघितल्या तर हा कुठेतरी एकाच ट्रॅकवरती एकाच पट्ट्यामध्ये आल्याचे दिसतात। कारण दिवा असेल, कळंबोली असेल, पनवेल जवळ गव्हाण फाटा असेल, JNPT असेल, त्यामुळे हा जो रेल्वे ट्रॅक बघितला तर तो हा इकडूनचा हा सेम रेल्वे ट्रॅक एकाच पट्ट्यामध्ये येणार रेल्वे ट्रॅक असल्यामुळे याच भागामध्ये हा घटना का वारंवार घडतात या संदर्भात आता पोलीस यंत्रणामध्ये सुद्धा तपास चालू आहे। आता क्राईम ब्रांच, नवी मुंबई क्राईम ब्रांच असेल, त्याचबरोबर रेल्वे पोलिसांच्या माध्यमातून सुद्धा त्या ठिकाणी सखोल तपास सुरू आहे आणि 6 अधिकाऱ्यांची टीम सुद्धा या तिन्ही घटनांचे जे घडलेले आहेत त्या संदर्भात आता तपास करण्यासाठी तयार करण्यात आलेली आहे। धन्यवाद विनायक, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।